खुश. शनीच्या साडेसातीपासून या राशींची सुटका. तर या राशींनी सावधान, डोकेदुखी वाढणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत शनीच्या साडेसातीपासून कोणत्या राशींची सुटका होणार आहे आणि कोणत्या राशींना सावधान राहावे लागणार आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रांमध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते. शनी असा ग्रह आहे जो सर्वात संत आहे. त्यामुळे सर्व ग्रहांपेक्षा शनीचे संक्रमण महत्त्वाचे ठरते. कारण शनिदेवाला राशी बदलण्यासाठी म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे 2.5 वर्षे लागतात. अशा प्रकारे शनीला पुन्हा कोणत्याही एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. अशा स्थितीत कोणत्याही राशीवर शनिदेवाचा शुभ किंवा अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतो. 2025 हे वर्ष सुरू झाले असून हे वर्ष ग्रह संक्रमणाच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचे ठरणार आहे. 2025मध्ये शनीचे संक्रमण होताच कोणत्या राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढय्यापासून आराम मिळेल, तर कोणत्या राशीच्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला पाहिजे हे जाणून घ्या. कोणत्या राशीवर शनीचे साडेसाती आणि ढय्या सुरू होणार आहे आणि कोणाची सुटका होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. मार्चच्या शेवटी शनी मीन राशीत प्रवेश करेल. याशिवाय मीन राशीत शनी ही वक्री असेल. अशा स्थितीत 2025मध्ये दोनदा शनिदेवाच्या हालचालीत बदल होणार आहे. शनिदेव मीन राशीत प्रवेश करताच काही राशींवर शनीचे साडेसाती आणि ढय्या सुरू होईल, तर काही राशीवर साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव संपेल. जाणून घेऊया शनीचे संक्रमण कधी सुरू होईल ते. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी शनीचे संक्रमण होणार आहे. या दिवशी शनी कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या राशीत मीन राशीत प्रवेश करेल. शनिवार 29 मार्च रोजी रात्री शनीचे भ्रमण होईल. यानंतर 3 जून 2027 पर्यंत शनी मीन राशीत राहील. याआधी शनीचे संक्रमण जानेवारी 2023मध्ये झाले होते. जाणून घेऊया कोणत्या राशींना साडेसाती आणि ढय्यापासून आराम मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव 7.5 वर्ष टिकतो, ज्यामध्ये प्रत्येक 2.5 वर्षाचे 3 चरण असतात. पण मार्चमध्ये जेव्हा शनी गुरूच्या राशीत मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीच्या लोकांवरून शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपूर्णपणे संपुष्टात येईल. त्याचवेळी मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी तिसरा म्हणजेच साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. जर आपण शनीबद्दल बोललो तर त्याचा प्रभाव 2.5 वर्षापर्यंत असतो. जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवरील ढय्याचा प्रभाव पूर्णपणे संपलेला असेल. या राशींवर साडेसाती आणि ढय्या सुरू होईल. शनीचे मीन राशीत संक्रमण होताच काही राशींना साडेसाती आणि ढय्यापासून आराम मिळेल, तर काही राशींना साडेसाती आणि ढय्या सुरू होतील. शनीचे मीन संक्रमण होताच सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी शनी ढय्या सुरू होईल. कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. शनीची साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव जनजीवनावर पडतो. शनिदेवाला न्याय आणि कृतीची देवता म्हटले जाते. साडेसाती आणि ढय्याच्या वेळीच जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकांची शिक्षा शनिदेव देतात. त्यामुळे ज्या राशींवर साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव पडतो त्या राशींचे जीवन कष्टमय होते. अशा स्थितीत साडेसातीच्या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावेत. शनिदेवाची पूजा करावी, गरीब तसेच मजुरांना मदत करावी, पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, भगवान शिव आणि हनुमानजींची मूर्ती करावी. तर मित्रांनो, हे होते शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना साडेसाती ढय्या होणार आहे आणि कोणत्या राशींना आराम मिळणार आहे याविषयी व्हिडिओ. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.